आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. मुख्याध्यापक शिक्षकांना मोठा दिलासा. आता शाळाकडून मागवली जाणार सर्व ऑनलाईन ऑफलाईन माहिती फक्त ह्या दिवशी. पाहूया सविस्तर. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. शिक्षक आणि मुख्याध्यापकांचा ताण कमी झालेला आहे. पाहूया सविस्तर परिपत्रकाचे थोडक्यात स्पष्टीकरण. समोर परिपत्रक सुद्धा पाहणार आहोत. राज्यातील शिक्षकांना अध्यापनाचा मौल्यवान वेळ, विविध प्रकारची ऑनलाईन व ऑफलाईन माहिती भरण्यात खर्च होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षण संचालनालयाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून शाळांकडून वरिष्ठ कार्यालयांना मागवण्यात येणारी बहुतांश माहिती दर शनिवारी सादर करावी, असे निर्देश शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी जारी केले आहेत. या निर्णयामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या अध्यापनाचे अधिक वेळ उपलब्ध होणार असून राज्यभरातील शिक्षकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. शिक्षकांची अशैक्षणिक कामे कमी करण्याचा प्रयत्न. शासनाने यापूर्वी शिक्षकांच्या अशैक्षणिक कामाचे वर्गीकरण केले होते. तसेच शिक्षकावरील अतिरिक्त प्रशासकीय भार कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. शाळा स्तरावरील विविध समित्यांचे एकत्रीकरण करून त्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. युडाईस आणि सरळ प्रणालीचे एकत्रीकरण करून एकाच पोर्टलवर माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय PM पोषण योजनेतील नोंदीचे काम सुलभ करण्यासाठी डिजिटल सुविधा उपलब्ध करण्यात आली. तथापि केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांबाबत तसेच जिल्हा व तालुका व केंद्र स्तरावरून वारंवार माहिती मागवली जात असल्याने शिक्षकांचा मोठा वेळ माहिती संकलन आणि अहवाल सादर करण्यात खर्च होत असल्याचे निदर्शनास आले होते. माहितीचा वार शनिवार उपक्रमाची यशस्वी उपयोग. या समस्येवर उपाय म्हणून प्राथमिक शिक्षण संचालनालयाने कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, बीड जिल्ह्यातील आष्टी, नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा आणि गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली या तालुक्यातील प्रत्येकी एका केंद्रात माहितीची वार शनिवार हा उपक्रम प्रदर्शी स्वरूपात राबवला जात होता. ह्या प्रयोगात आठवडाभरात मागवण्यात आलेल्या सर्व माहिती शनिवारी एकत्रितपणे सादर करण्याची व्यवस्था करण्यात आली. या प्रयोगाचे निष्कर्ष अत्यंत सकारात्मक आढळले. पददर्शी प्रयोगातील महत्त्वाचे निष्कर्ष. सुमारे 90% शिक्षकांनी या उपक्रमात समाधान व्यक्त केले. 96.66% शिक्षकांनी अध्यापनासाठी अधिक वेळ मिळाल्याचे सांगितले. सतत माहिती भरण्याच्या कटकटीतून काही प्रमाणात मुक्तता मिळाली. विद्यार्थ्यांचे अधिक संवाद साधण्यास वेळ मिळाला. वर्गातील अध्यापन अधिक प्रभावीपणे करता आले. ह्या सकारात्मक निष्कर्षाच्या आधारे राज्यभरात हा निर्णय लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन निर्देश काय आहेत? शिक्षण विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार पुढील प्रमाणे कारवाई करावी लागणार आहे. सर्वसाधारण माहिती शनिवार. राज्य, विभाग, जिल्हा, तालुका किंवा केंद्र स्तरावरून शाळांना मागवण्यात येणारी कोणतीही ऑनलाईन किंवा ऑफलाईन माहिती, विविध क्रमाचे अहवाल, पोर्टलवरील माहिती, ईमेल किंवा पत्राद्वारे मागवण्यात आलेली माहिती शाळांनी दर शनिवारी सादर करावी. आठवडाभरातील सर्व माहिती एकत्रित. आठवडाभरात ज्या ज्या प्रकारची माहिती मागवण्यात आली ती सर्व माहिती संबंधित शिक्षक व मुख्याध्यापकांनी या आठवड्यातील शनिवारीच सादर करावी. काही बाबींना अपवाद. खालील माहिती मात्र रोजच्या रोज संबंधित दिवशीच सादर करणे बंधनकारक राहणार आहे. VSK पोर्टलवरील विद्यार्थी उपस्थिती, PM पोषण पोर्टलवर आहार घेतलेल्या विद्यार्थी संख्या, विद्यार्थी सुरक्षा विषयक माहिती, विधिमंडळ कामकाजाशी संबंधित माहिती, आपत्कालीन परिस्थितीतील माहिती. अधिकाऱ्यांना हे स्पष्ट सूचना. राज्य, विभाग, जिल्हा, तालुका आणि केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी शनिवारी वगळता इतर दिवशी शाळांकडून माहिती मागवू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तातडीच्या कारणाशिवाय माहिती सादर करण्यासाठी दबाव टाकू नये, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. शिक्षकांच्या अध्यापनावर सकारात्मक परिणाम अपेक्षित. शिक्षक संघटनांकडून सातत्याने शिक्षकावरील अशैक्षणिक कामाचा वाढता ताण कमी करण्याची मागणी केली जात होती. आता या नव्या निर्णयामुळे शिक्षकांना माहिती संकलन आणि अहवाल तयार करण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या शिकवणीवर अधिक लक्ष केंद्रित करता येणार आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचा निर्णय. शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून लागू होणारा माहितीचा वार शनिवार हा उपक्रम राज्यातील लाखो शिक्षकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. शिक्षकांचा प्रशासकीय ताण कमी करून त्यांना अध्यापनासाठी अधिक वेळ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा निर्णय शिक्षण व्यवस्थेतील एक महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक पाऊल मानला जात आहे.
परिपत्रक पाहण्या अगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक शेअर आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. 14 जून 2026चं महत्त्वपूर्ण परिपत्रक संपूर्ण राज्यासाठी. थोडक्यात आपण स्पष्टीकरण बघितलेलं आहे. पूर्ण परिपत्रक अखिल तांबूसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करा.